हॅलो नमस्कार. मी अमरज्योती खेडकर. आम्हाला दोघांना ना तुळजापूर आणि अक्कलकोटला जायची खूप इच्छा होती. म्हणजे सारखं ना तेही मला म्हणायचे माझे मिस्टर की आपल्याला मला खूप आठवण येते म्हणे जायची. तर मी म्हणायची की हो मलाही जायचं आहे. आणि अचानक आम्हाला योग आला. माझा पुतण्या आहे, तो घेऊन गेला आम्हाला त्याच्याबरोबर. आणि सोबत असल्यामुळे काळजी नसते ना, म्हणजे असं कोणतरी सोबत असलं की. तर अक्कलकोटला प्रथम आम्ही गेलो. सकाळी लवकर निघालो घरातनं, अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला छान दर्शन झालं आमचं. गर्दी खूप होती, खूप. म्हणजे 23मध्ये मी अक्कलकोटला गेले होते, 2023मध्ये. ते अक्कलकोटचं म्हणजे स्वामींचं ते मंदिर आणि आत्ता खूप फरक झाला आहे. म्हणजे खूप तिकडे सगळं वेगळं आहे. आणि गर्दी तर खूपच आहे, खूप म्हणजे खूपच गर्दी होती. अर्थात आम्ही दुपारी 12च्या आरतीला गेलो होतो. एरवी आम्ही जातो त्यावेळेला दुपारी 3 वाजता जातो, तर साधारण म्हणजे सोलापूरला उतरून तसं जातो. पण आता डायरेक्ट कारनी गेल्यामुळे डायरेक्ट आम्ही अक्कलकोटला गेलो. आम्हाला 12ची आरती मिळाली. खूप छान. म्हणजे किती वर्ष आम्ही जातो आहे, पण आरती कधी मिळाली नव्हती. तशी आम्हाला 12ची आरती मिळाली. आरती झाल्यानंतर म्हणजे सगळं दर्शन वगैरे झालं आमचं. आणि तिथे दर्शनात मला श्रीफळ पण मिळालं, त्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि तिथून मग आम्ही महाप्रसाद घ्यायला गेलो. महाप्रसाद घ्यायला गेलो. तिथेसुद्धा आम्हाला म्हणजे त्यांनी ते जे वाडकरी म्हणजे सेवेकरी असतात, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही लाईनीत उभं म्हणजे लाईनीत उभं राहिलो नाही, आम्ही आतमध्ये गेलो हॉलमध्ये त्या. आणि तिथे आम्हाला बसवलं आणि त्यांनी आम्हाला ताट वगैरे आणून दिलं, पाणी वगैरे सगळं. आणि आम्ही त्याला नमस्कार करायच्या ऐवजी त्यांनीच आम्हाला नमस्कार केला. तर म्हणजे त्यांना वाटलं असेल की वयस्कर लोक आहेत, तर त्यांनी सेवा करायची म्हणून त्यांनी आम्हाला व्यवस्थित सगळं भोजन म्हणजे प्रसाद आम्हाला मिळाला. त्याच्यानंतर आम्ही ते सगळं घेऊन आम्ही तुळजापूरला गेलो. तुळजापूरला पण खूप म्हणजे खूपच गर्दी होती. तरीही आम्ही 10 मिनटात दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. आणि देवीच्या समोर अगदी 2 मिनटं तरी मी अशी उभी होते हात जोडून. आणि देवीचं रूप जसं माझ्या हृदयात मी साठवून ठेवत होते. मला असं वाटत होतं की आता परत यायला मिळेल नाही मिळेल, म्हणून मी देवीचं रूप अगदी साठवून ठेवत होते. इतकं सुंदर देवीला सजवलेलं होतं आणि ते रूप अगदी खूप म्हणजे हृदयात साठवून ठेवलं आहे मी. आणि ते दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. आणि तिथून मग आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो. आणि मग तिथून आम्ही येता येता सोलापूरच्या इकडे बाळे म्हणून आहे, तिथे बाळेच्या खंडोबाला गेलो. अर्थात आमच्याकडे अशी पद्धत आहे आमच्या कुटुंबामध्ये की नेहमी आम्ही तुळजाभवानीला गेलो म्हणजे देवीला गेलो की आम्ही खंडोबाला जातो. कारण जसं आपले आईवडील असतात तसे हे आपल्या कुळाचे आईवडील असतात. त्यामुळे तुळजाभवानी आई आणि खंडोबा ह्यांचं दर्शन घेतो. म्हणजे आईला भेटलं की वडिलांना पण भेटायचं, अशी ती म्हणजे त्यामागचा उद्देश असतो. असं आम्ही ते बाळेच्या खंडोबाचं दर्शन घेतलं. आणि असं आमचं खूप सगळं अगदी 2 दिवसाचं खूप छान झालं. आणि मग घरी अगदी समाधानाने आलो की तो इतके 2 दिवस झाले तरी अजून आम्हाला म्हणजे त्या आठवणी आणि ते दर्शन आणि कुठेही आमची हेळसांड झालेली नाही, कुठेही त्रास झाला नाही. व्यवस्थित दर्शन मिळालं आणि कुठेही पैसे देऊन आम्ही पास काढून वगैरे असं कुठेही गेलो नाही. असं आम्हाला दर्शन मिळालं. म्हणून मी त्या देवाला म्हणजे तुळजाभवानी आई, अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना आणि ह्याला खंडोबा यांना मी अगदी छान मनापासून नमस्कार करते. अर्थात तिथे आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढून देत नाहीत, पण तरीचे थोडेफार मी व्हिडिओ आणि हे काढलेले आहेत, ते मी तुम्हाला आता टाकत आहे. आणि ते व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा, म्हणजे अगदी तुम्हाला हां, तर अक्कलकोटचं हे तुम्हाला दिसेल. स्वामींचं जे हे आहे ते म्हणजे जिथे आपण पूजा करतो ते दिसेल. आणि ह्याचं मात्र तुळजाभवानीच्या आतमध्ये हे घेऊन मोबाईल घेऊन म्हणजे तुळजापूरला मोबाईल नेऊन चालत नाही, त्यामुळे तिथले काही व्हिडिओ मी काढलेले नाही आहेत. फक्त बाहेरनं मी ते जे एंट्रन्स आहे तिथला एक व्हिडिओ काढलेला आहे. आणि खंडोबाचं दर्शन मात्र तुम्हाला मिळेल, कारण तिथे आम्ही छान व्हिडिओ काढलेला आहे. तर असं तुम्हाला दर्शन घेता येईल. आणि खरंच मनापासून
म्हणजे मला खूप आनंद झाला आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे की तुम्ही पण शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. अक्कलकोटला आलेलो आहे. स्वामी समर्थ अक्कलकोट. खूप गर्दी आहे आज. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मंदिर. ही सगळी दुकानं आहेत इकडे. पूजेसाठी लागणारं साहित्य. आज गर्दी खूप आहे. खूप गर्दी आहे आज आणि आत्ता आरती चालू होती त्यामुळे अजूनच खूप गर्दी झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. ही स्वामी महाराजांची प्रतिमा आहे. सदर प्रतिमा 40,000 पंचमुखी रुद्राक्षापासून तयार केलेली आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भोजनगृह आहे. इथे अन्नछत्र असतं. इथे म्हणजे जेवण असतं दुपारचं. इथे श्री दत्तगुरूंची दत्तगुरूंची सुंदर मूर्ती आहे आणि तिथे पुढे स्वामी पण आहेत. श्री स्वामी समर्थ. ही स्वामी महाराजांची पालखी आहे. तुळजाभवानीचं दर्शन. हा सोलापूरच्या इकडे बाळे म्हणून आहे. बाळेचा खंडोबा. देऊळ खूप छान आहे. येता येता आम्ही दर्शन घेतलं खंडोबाचं, कारण तुळजापूरला देवीचं दर्शन घेतल्यावर खंडोबाचं दर्शन घ्यायला जातो आम्ही नेहमी, म्हणून बाळेच्या ह्या खंडोबाचं दर्शन घेतलं. खूप छान आहे हे देऊळ. सदानंदाचा आहे बाळेचा खंडोबा. माळसा.